कोकण विधान परिषद निवडणुकीतून अखेर अपक्ष उमेदवार असलेल्या जुईली दळवी यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला। भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यावेळी हजर होते। जुईली यांच्या वतीने विघ्नेश माळी हे सूचक होते। त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला। जुईलींची तब्येत नीट नसल्याने ती येऊ शकली नाही असं विकास गोगावले यांनी सांगितलं। पालकमंत्री पदाबाबत विचारलं असता याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं विकास गोगावले म्हणाले। तेव्हा कोकण विधान परिषदेसाठी जुईली दळवी यांनी आपला जो अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे। त्यामुळे अनिकेत तटकरे हे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत, तशी त्यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेतून देखील करण्यात आलेली होती। दरम्यान महायुतीमध्ये कोकणामध्ये बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगलेली असताना आता कोकणातलं जे बंडखोरी आहे ते क्षमण्यामध्ये वरिष्ठ नेतृत्वाला यश आलेलं आहे। जुईली यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांची प्रकृतीमध्ये अस्वास्थ्यामुळे जुईली दळवी अर्ज मागे घेताना अनुपस्थित होत्या। विकास गोगावले यावेळेला उपस्थित होते। की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।